नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा पथक या ठिकाणी सुरू केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालने या ठिकाणी काय केलेलं आहे तर महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा पथक नावाचं पथक सुरू केलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? विम्बल्डन 2026 ही नुकतीच या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे. महिला एकेरीचं विजेतेपद त्याच्यामधील कोणी जिंकलेलं आहे, जे की त्यांचं या ठिकाणी वैयक्तिक पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लिंडा नोस्कोवा असं त्यांचं नाव आहे, ज्या की जेक प्रजासत्ताक या देशाला बिलॉंग करतात. विजेतेपद त्यांनी जिंकलं आहे लिंडा नोस्कोवा यांनी. तर त्यांनी कोणाचा पराभव केला? उपविजेतेपद कोणाकडे राहिलं तर कॅरोलिना मुचोवा असं त्यांचं नाव आहे. हा प्रश्न का महत्वाचा आहे? हे जे काही लिंडा नोस्कोवा आहेत यांचं वय वर्ष 21 आहे. 2011 नंतरच्या पेत्रा क्वितोवा नंतर सर्वात तरुण विम्बल्डन महिला विजेतेपद त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित एक्झामला विचारला जाऊ शकतो. सोबत सोबत या ठिकाणी पुरुष एकेरीचं सुद्धा विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. कोणी जिंकलं आहे कमेंट करून सांगा. आणि वर्षभरात जे काही 4 मेन या ठिकाणी ग्रँड स्लॅम होत असतात त्यांची सिक्वेन्स वाईज नावं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी प्रयत्न करा, प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे एखाद्या स्पर्धाबद्दल, एखाद्या क्रीडाबद्दल. तर बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. थॉमस कप 2026 पुरुषांचं जिंकलं चीनने. उबर कप 2026 जे की महिलांचं असतं ते जिंकलं दक्षिण कोरियाने. नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद आर प्रज्ञानंदा यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन 2026 झाली, त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद अलेक्झांडर झ्वेरेव यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद मीरा अंद्रीवा यांनी जिंकलं. जे काही हॉकी झाली बरोबर, अंडर 18 हॉकी झालं पुरुषांचा आशिया कप 2026 हॉकीमध्ये, ते जिंकलं भारताने. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये अव्वल स्थानी भारत राहिला. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 भारताने जिंकली. FIH महिला नेशन्स कप 2026 भारताने जिंकलं. 98 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले आहेत अश्वथ यस असं त्यांचं नाव आहे. तर F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद चार्ल्स लेक्लर्क यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. मी खूप वेळा सांगतो, तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत परत रिव्हिजन किती मारता हे महत्त्वाचं आहे. तशाच प्रकारे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली 6 महिन्याची PDF घेतली आहे, तुम्ही PDF किती घेतली, किती जणांच्या घेतल्या, किती रुपयाला घेतलं हे महत्त्वाचं नाहीये. ती झेरॉक्स काढून त्याच्यामध्ये तुम्ही परत परत रिव्हिजन किती वेळा मारलं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आपली 6 महिन्याची PDF ऑलरेडी लॉन्च झाली आहे. तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ पॉज करा, QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF देतो, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत समान नागरी कायदा लागू करण्याची जी काही समिती आहे त्या समितीचं अध्यक्षपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, स्टार मार्क करून ठेवा. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रंजना देसाई असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रंजना देसाई असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्रातील समान नागरी कायदा लागू करण्याच्या समितीचे अध्यक्षपद यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल. तर बाकीच्या लेटेस्ट जे काही नवनवीन नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे. महाराष्ट्र राज्याच्या खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार. मोसाद या एजन्सीचे नवीन प्रमुख बनलेत रोमन गॉफमन. फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत अनंत स्वरूप. संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत अनुग्रह नारायण दास. व्हॉट्सअपचे ग्लोबल CEO बनलेत कुणाल शाह. ओपन AIचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक बनलेत प्रभजीत सिंग.
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या महासंचालकपदी अमित गर्ग, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे महासंचालकपदी आलोक कुमार मित्तल यांची निवड, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक बनलेत सुजित पांडे, आणि महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याच्या समितीच्या अध्यक्षपदी रंजना देसाई यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीने कोणत्या राज्यामध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठी लार्जेस्ट इन एशिया, बरोबर, दक्षिण आशियातील बरं का, खासगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र परिसंस्था स्थापन करण्यासाठी 2,500 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही फॅसिलिटी असणार आहे ती शिवपुरी या ठिकाणी उभारण्यात येत असून त्यासाठी 2,500 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीच्या माध्यमातून. कुठे होणार आहे? मध्य प्रदेशमध्ये. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई छगनबाई पटेल, तर राजधानी भोपाळ. 8 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान, बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो, आणि 4 महत्वाचे धरण, गांधीसागर, बनसागर, बारगा आणि बारणा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आशियाई अंडर 23 बरोबर का नाही, तर 23 वर्षाखालील आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 जी की चीनमध्ये होत आहे, त्याच्यामध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव करत पहिले सुवर्ण पदक जिंकले? कशामध्ये? तर मिश्र 4x400 मीटर या रिलेमध्ये. बरोबर. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न का महत्वाचा आहे? तर या क्षेत्रामध्ये, या खेळाच्या प्रकारामध्ये इतिहासातील पहिलं सुवर्ण पदक भारताच्या संघाने जिंकलं आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 पॉइंट ते लिहून घ्या. चीनमधील ओरडोस या ठिकाणी 2026 साली झालेल्या किंवा सुरू झालेल्या पहिल्या आशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मिश्र 4x400 मीटर रिले संघाने देशासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचलेला आहे. दुसरा पॉइंट, भारताच्या या सुवर्ण पदक विजेता चौकडीमध्ये अस्तिक प्रधान, सँड्रा मोल साबू, सेतू मिश्रा आणि श्रावणी सचिन संगे या 4 खेळाडूंचा याच्यामध्ये समावेश होता. बरोबर. पुढचा प्रश्न, त्या अगोदर RTO AMVI 2026 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची आरंभ बॅच 3.0 या ठिकाणी सुरू झाली आहे. 29 जून पासून पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी ऑफलाईन बॅचेस ऑलरेडी सुरू झाले आहेत. ऑनलाईन बॅचेस आहेत, मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम दोन्ही ठिकाणी आहेत. ऑनलाईन बॅचेसमध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड देखील तुम्हाला मिळणार आहे, विथ स्टडी मटेरियल मिळणार आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 30% तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. RTO 30 हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे. हे सगळी बॅच जी काही आहे ती इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नीता अंबानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 1 नंबरला या ठिकाणी नीता अंबानी आहेत मोस्ट पॉवरफुल वुमन 2026च्या रँकिंगमध्ये, तर 2 नंबरला आहेत रोशनी मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. नीता अंबानी यांना हा पुरस्कार का देण्यात आला? तर सामाजिक विकास, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना हा मान या ठिकाणी मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. त्याच्या अगोदर प्रश्न होता पुरस्कारासंदर्भात, तर बाकीच्या नवनवीन पुरस्कारांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार मेजर अभिलाषा बराक यांना, व्हिटली अवॉर्ड 2026 ने प्रवीण शेख आणि डॉक्टर बरखा सुब्बा यांना सन्मानित करण्यात आलं. द अर्थ प्राइज 2026 विवान, आर्याना आणि अव्याना यांना देण्यात आला. बार्टन पुरस्कार 2026 सुभानी शेख यांना, बँकर ऑफ द इयर पुरस्कार 2026 के सत्यनारायण राजू यांना, रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 सुदर्शन पटनायक यांना, वुल्फ पुरस्कार 2026 पहिले भारतीय ठरले जैनेंद्र के जैन, 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 डॉक्टर जयसिंगराव पवार यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. 36वी नाटो शिखर परिषद कोणत्या देशामध्ये नुकतीच संपन्न झालेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तुर्की ए. मी तुर्की ए असं का वाचलं? तर तुर्की असं अगोदर देशाचं नाव होतं, त्याचं नाव या ठिकाणी बदलून आता तुर्की ए असं या ठिकाणी झालेलं आहे. अध्यक्ष कोण होतं मग 36व्या नाटो शिखर परिषदेचं? तर तुर्कीचे अध्यक्ष वर्तमानमधील रेसेप तय्यिप एर्दोगान असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे नाटो शिखर परिषदेबद्दल. पहिली शिखर परिषद झाली 1957 मध्ये, 1957 मध्ये फ्रान्स या ठिकाणी.
दुसरी झाली 1974 मध्ये बेल्जियम या ठिकाणी, तिसरी देखील बेल्जियम मध्ये झाली होती. लेटेस्ट सांगायची म्हटली तर लक्षात घ्या या ठिकाणी 36वी या ठिकाणी झाली 2026 मध्ये तुर्की या देशाच्या अंतर्गत, 35वी झाली 2025 मध्ये नेदरलँडमध्ये, तर या ठिकाणी 37वी 2027 मध्ये होणार आहे नाटो शिखर परिषद अल्बानिया या देशाच्या अंतर्गत. क्लिअर, या गोष्टी लक्षात ठेवायच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न आहे एखाद्या शिखर परिषदेबद्दल, तर बाकीच्या झालेल्या शिखर परिषदांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये झाली. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्लीमध्ये. COP31 ची परिषद तुर्कीमध्ये. ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये. 9वी हिंद महासागर परिषद मॉरिशसमध्ये. 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्लीमध्ये. 48वी आशियन शिखर परिषद 2026 फिलिपाईन्समध्ये. भारतीय उद्योग महासंघ वार्षिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. पहिली राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 दिल्लीमध्ये. तर 36वी नाटो शिखर परिषद तुर्की या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 35वा आंतरराष्ट्रीय सन्मान जो काही मिळालेला आहे तो कोणत्या देशाकडून देण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा 35वा या ठिकाणी काय मिळालेला आहे? इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे एका पर्टिक्युलर देशाकडून. या पुरस्काराचं नाव आहे बित्तांग आदिपूर्णा. प्रदान कोण केला? तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या मार्फत. हे वैशिष्ट्य काय आहे? तर इंडोनेशिया देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आणि का महत्वाचा आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा 35वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो, 100% विचारला जाणार. इंडोनेशिया अध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो. राजधानी आहे जकार्ता. चलन वापरलं जातं इंडोनेशियन रुपिया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. जुलै 2026 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान युरेनियम निर्यात करार अंतिम करण्यात आलेला आहे? निर्यात करार, निर्यात करणे म्हणजे काय? एक्सपोर्ट करणे. आणि आयात करणे म्हणजे काय? इम्पोर्ट करणे. क्लिअर. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. या ऐतिहासिक करारामुळे ऑस्ट्रेलियाकडून भारताला नागरी अणुऊर्जा कार्यक्रमांसाठी प्रोग्रामसाठी युरेनियमच्या व्यावसायिक पुरवठ्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अजून एक ऑस्ट्रेलियाबद्दल एक पॉइंट लिहून घ्या. तमिळनाडूच्या 3 महत्त्वपूर्ण प्राचीन कलाकृती भद्रकालीचा त्रिशूळ, पवित्र नंदीची पाषाण मूर्ती आणि भगवान कार्तिकेय षण्मुख यांची पाषाण मूर्ती ऑस्ट्रेलिया देश स्वच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने भारताला परत करत आहे, रिटर्न करत आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. तर दोन्ही गोष्टीचं योग्य उत्तर काय? ऑस्ट्रेलिया. पंतप्रधान कोण आहेत? अँथोनी अल्बानीज. राजधानी कोण आहे? कॅनबेरा. आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. ICC हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळवणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सौरभ गांगुली असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी 12व्या क्रमांकाचे प्लेयर ठरले आहेत. ICC हॉल ऑफ फेम मध्ये या ठिकाणी समाविष्ट होणार आहे. साधी गोष्ट आहे. मग अगोदरचे जे काही 11 आहेत ते कोण आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा होते 2009 मध्ये बिशन बेदी, त्यानंतर 2009 मध्येच कपिल देव, त्यानंतर 2009 मध्ये सुनील गावस्कर. क्लिअर. 2015 मध्ये अनिल कुंबले, 2018 मध्ये राहुल द्रविड, 2019 मध्ये सचिन तेंडुलकर, 2021 मध्ये विनोद मानकड, बरोबर की नाही? विनोद मानकड. 2023 मध्ये डायना एडुलजी, 2023 मध्येच वीरेंद्र सेहवाग, त्यानंतर 2024 मध्ये नीतू डेव्हिड आणि 2025 मध्ये MS धोनी. आणि आत्ताच पहिला पण 2026 मध्ये कोण? सौरव गांगुली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. भारताने कोणत्या देशासोबत सायबर क्रिटिकल टेक्नॉलॉजीज अँड सप्लाय चेन्स याच्यासाठी भागीदारी सुरू केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर परत एकदा ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. PACTS पॅक्ट्स याचा फुल फॉर्म काय? पार्टनरशिप ऑन सायबर क्रिटिकल टेक्नॉलॉजीज अँड सप्लाय चेन्स. ठीक आहे. काय उद्दिष्ट आहे याच्या मागचं? तर सायबर सुरक्षा, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, लवचिक पुरवठा साखळी आणि संरक्षण संशोधन या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मागचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. दृष्टी 10 स्टारलाइनर मानवरहित हवाई वाहन हे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेलं आहे?
11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुप्तचर, पर्याय क्रमांक बी निगराणी आणि पर्याय क्रमांक सी टेहळणी. म्हणजेच योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबो. वरील सर्व या ठिकाणी गोष्टीसाठी हे तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय नौदलाची दृष्टी 10 स्टारलाइनर UAV गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्यातील धरमपूर गावाजवळ एका नियमित प्रशिक्षणाच्या वेळी हे या ठिकाणी क्रॅश झालं होतं. त्याच्यामुळे ही बातमी चर्चेमध्ये आहे, विचारलं जाऊ शकतं. शेवटचा प्रश्न, कोणत्या देशाने भारताला होणारी आपली 57% निर्यात शुल्क मुक्त केलेली आहे? खूप चांगली गोष्ट आहे. पर्याय क्रमांक ए न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. या देशामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये न्यूझीलंडमध्ये नुकताच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा सुरू होता. भारताला होणारी आपली 57% निर्यात शुल्क मुक्त या ठिकाणी न्यूझीलंड देशाने केलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या. उल्हास या नवीन भारत साक्षरता कार्यक्रम आणि NEP 2020च्या अंतर्गत भारतातील कोणते राज्य 6वे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे? राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.